माझ्यासाठी इथली भक्ती खूप मोठी आहे. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. लोक पिढ्यानपिढी ह्यावरती श्रद्धा ठेवतात. शिर्डी ही महाराष्ट्रातच आहे. साईबाबांची श्रद्धा आणि सबुरी तीही कायम सोबतच असते. मला नेहमी वाटतं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान सर्वांसाठी सोपं केलं. आजही तुकाराम महाराजांची अभंग खूप जवळची वाटते. वारकरी परंपरा ती खूप सर्वसमावेशक आहे आणि ती खूप खरी वाटते. गणेशोत्सव खरं सांगायचं तर हा एक सण नाही, हा एकत्र येण्याचा एक उत्सव आहे. लावणी पोवाडा ही ऊर्जा, त्या कथा अजूनही जिवंत आहेत. अजिंठा वेरूळ बघितलं की खरंच आश्चर्य वाटतं. आणि मराठी साहित्य त्यात खूप खोलपणा आहे, खूप इतिहास आहे. महाराष्ट्राची संस्कृती एक साधेपण आहे आणि खरं सांगायचं तर तेच मला खूप आवडतं. ती खूप खरी आणि आपली वाटते. बघितलं तर महाराष्ट्रात सगळं काय आहे आणि खूप वेळाने वाढत आहे, तरी आपण आपल्या मुळांशी जुळलेला आहोत. किल्ले पाहिले की इतिहास जिवंत असल्यासारखं वाटतो. महाराष्ट्र भारताच्या GDP मध्ये मोठे योगदान देतो, याचा मला अभिमान वाटतो. महाराष्ट्रात लोक IT शिक्षण यासाठी येतात. लोक फक्त IT शिक्षणासाठी नाही तर नोकरीसाठी येतात. नोकरीने आपलं आयुष्य घडवायला येतात. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं महान आहे. सर्वांना आपलंसं करणारा आणि सामावून घेणारा, बुद्धिमानी, पराक्रमी आणि थोर लोकांचा, ज्यांनी फक्त महाराष्ट्र नाही घडवला तर इतिहास घडवला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशाच असंख्य थोरांच्या संघर्षातून घडलेला हा आपला महाराष्ट्र, रोज नवीन नवीन स्वप्न घेऊन पुढे चालणारा. महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र हा फक्त शौर्य परंपरेचा नाही तर यशोगाथाचा आहे. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा स्वराज्याचा वारसा घडवला. आनंदीबाई जोशींनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतिहास घडवला. लता मंगेशकरांनी सुरांच्या जगतात महाराष्ट्राला जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं. तसेच आपल्याकडे खूप अशा महिला आजही इथे आहेत ज्या आपल्या महाराष्ट्राला जागतिक स्तरावर एक धडाडी नेऊन देत दाखवत आहेत. चला तर या 1 मेला, या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या सगळ्या महिलांना एक सन्मान देऊ. सगळ्यांनी हा उत्सव सगळ्या प्रेमळ, दानशूर, धैर्यवान आणि कष्टाळू महाराष्ट्रीयन लोकांसाठी हा उत्सव साजरा करू. सगळेजण सोबत येऊन या महाराष्ट्र दिनाचा उत्सव आपण साजरा करून सगळ्यांना शुभेच्छा देऊ.